ही नेमकी योजना कुणाच्या फायद्यासाठी, शेतकऱ्यासाठी आहे का फक्त जाणीवपूर्वक कुणाला तरी फायदा व्हावा यासाठी आहे? नाही, मी आपल्याला स्पष्टपणे सांगितलं की ज्या वेळेस महाराष्ट्र शासनानं GR काढून 1 रुपयामध्ये पीक विमा योजना लागू झाली तेव्हापासून हा जास्त बट्ट्यापोळ या योजनेचा झालेला आहे। त्याच्या अगोदरच्या काळामध्ये कुठलं सरकार केंद्रात असो राज्यात असो, पण जी वैयक्तिक लोक शेतकरी ज्यावेळेस भरायचे त्यावेळेस शेतकऱ्यांना मदत दाखवली गेली की आम्ही मदत करतो आता इथून पुढे, पण मदत केल्याच्या नंतर होतंय काय, तर उलटच होतंय की ती शेतकऱ्यांना एक तर विमा ॲग्रीमेंट मंजूर होतो, ॲग्रीमेंट 6 महिने मिळत नाही, ॲग्रीमेंटच्या नंतर फायनल त्याचे परत 1-1 वर्ष 2-2 वर्ष मिळत नाहीत। आता बघा आपल्याकडे मागे गेले 2 वर्षामध्ये 21-22ला सुद्धा दुष्काळ झाला, त्याचे पैसे मिळाले नव्हते आतापर्यंत। म्हणजे हा जो विषय आहे त्याचा ॲग्रीमेंट दिला काही जणांना, त्याच्यात काही जण आता पीक विमा एक असा विषय आहे त्याला आता कुठलाही पीक विमा कुठला त्याला क्रायटेरिया नाहीये त्याच्याकडे, म्हणजे इन्कम टॅक्स असा काही असो, फक्त शेतकरी एवढाच क्रायटेरिया आहे। शेतकऱ्याने जर पीक विमा भरला म्हणजे 1 रुपयात भरू, त्याच्या शासनाने बाकीची रक्कम देऊ तर त्याला त्याचा विमा मिळाला पाहिजे। त्याच्या पिकाचं अतिवृष्टीमध्ये सुद्धा नुकसान झालं, आम्ही परवा ह्याची इकडे सुद्धा तुमच्या सर्कलमध्ये सुद्धा बघा बरीच पाहणी केली होती, त्याचे सुद्धा ॲग्रीमेंट काही लोकांनाच दिलं, काही लोकांना दिलं नाही। ही पद्धत जी त्याच्यावर सरकारचं कंट्रोलच नाही आणि केंद्र शासन त्याच्यात हस्तक्षेप करू शकत नाही, त्याच्यामुळे हा विषय जी लोकांना पाहिजे तसा न्याय मिळत नाही। म्हणजे ही योजना जर विचार केला तर शेतकऱ्यांच्या फायद्याची नसून कंपनीच्या फायद्याची आहे असं कृषी मंत्र्यांनी स्वतः सांगितलं, मी काय वेगळं म्हणायचं।